नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांनी आणि मराठी पत्रकार संघांनी सामाजिक बांधिलकी जपत गरिबीवर मात करून 10वीत 94.60% गुण मिळवणाऱ्या एका विद्यार्थिनीचा खापरखेडा येथील चमरी हॉलमध्ये मोठ्या उत्साहात सत्कार कार्यक्रम आयोजित केला। तसेच प्रतिष्ठित नागरिकांतर्फे विद्यार्थिनीला पुढील शिक्षणाकरिता वर्गणी करून वर्गणी राशी विद्यार्थिनीचा परिवारास या सत्कार कार्यक्रमात सोपवण्यात आले। खापरखेडा परिसरातील ओजस्वी नंदूजी ताजने या 10वीतील मुलीने गरिबीवर मात करून 10वीत 94.60% गुण मिळवले। ओजस्वी ही एका गरीब घरची मुलगी असून तिचे वडील एका भांड्याच्या दुकानात काम करतात। अशा परिस्थितीत ओजस्वीच्या वडिलांनी तिला जिद्दीने शिकवले। ओजस्वीने सुद्धा मिळवलेली संधीचे सोने करत गरिबीला मात देत 10वीत 94.60% मिळवून आपल्या वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नांना खरे केले। ओजस्वीच्या शेजारी राहणाऱ्या या प्रकाश राऊत या प्रतिष्ठित नागरिकांनी ओजस्वीचे अभ्यासाची वृत्ती पाहून तिला 10वीत मिळालेल्या गुणाला पाहता तिला पुढील शिक्षणाकरिता आर्थिक मदत व्हावी या उद्देशातून काही प्रतिष्ठित नागरिकांतर्फे वर्गणी गोळा करून तिचा सत्कार आणि तिला वर्गणी राशी सोपवण्याची संकल्पना मराठी पत्रकार संघापुढे मांडली आणि 2 ते 3 दिवसात कार्यक्रम आखून शनिवारी सत्कार कार्यक्रम आयोजित करून ओजस्वीला शॉल पुष्पगुच्छ देऊन तसेच वर्गणी राशी आणि संविधान पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला। या सत्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मराठी पत्रकार संघाचे मार्गदर्शक दिवाकर घेर, रोहना ग्रामपंचायत सरपंच चंद्रशेखर लांडे, आनंद ट्युशन क्लासेसचे संचालक मनीष झोलदेव, पत्रकार संघाचे सचिव अभय मिश्रा, उपाध्यक्ष राजेश खंडारे, सहसचिव मयूर तिरपुडे, मार्गदर्शक केशव पानतावने, गिराधरी शर्मा, बीजेपी नेते राम डाखरे, बडी गायकवाड उपस्थित होते। उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी ओजस्वीचे कौतुक करून तिला पुढील शिक्षणाकरिता शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमात प्रतिष्ठित नागरिक प्रकाश राऊत, कृष्णा घोडेश्वर, शाबीर भाई, भीमराव पाटील, हरिदास बागडे, विष्णुजी निखाडे, चंदूजी नाकाडे, मोरेश्वर गिरे, स्वप्नील खांडेकर उपस्थित होते। ओजस्वीचा संपूर्ण परिवार तसेच पत्रकार संघाचे सदस्य आणि इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन पत्रकार संघाचे सचिव अभय मिश्रा आणि पत्रकार राजेश खंडारे यांनी केले। राजेश खंडारे, विदर्भ स्टार न्यूज।